वार्तांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत ठाणे मंडळात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या कंत्राटदारांची सुमारे 2134 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र प्रत्यक्षात 434 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शासनाकडे खेटे मारूनही कंत्राटदारांना त्यांची देयके अदा केली जात नाहीत. उलटपक्षी इन्फ्रा कंपन्यांवर निधीची खैरात केली जाते. विचारणा केल्यास निधी नसल्याचे सांगण्यात येते. मग जर निधी नाही तर टेंडर काढता कशाला, असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकार परिषदेत मुद्दा उपस्थित केला आहे. ठाणे मंडळात निवासी इमारत 71 कोटी, कार्यालयीन इमारती 136 कोटी, राज्यमार्ग रस्ते 316 कोटी, राज्यमार्ग पूल 10 कोटी, प्रतिमा रस्ते 830 कोटी, प्रजिमा पूल 83 कोटी आणि आदिवासी भागात रस्ते आणि पूल 600 कोटी आणि योजनेवरील रस्ते पूल 68 कोटी याप्रमाणे ठाणे मंडळातील कंत्राटदारांनी कामे केली असून या सर्वांची एकूण थकबाकी 2114 कोटी रुपयांची आहे. मात्र राज्य सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून ही देणे रखडवली आहेत. याबाबत अनेक वेळा रस्त्यावर उतरून ठेकेदारांनी आंदोलन केले. मात्र इन्फ्रा कंपन्यांवर खैरात केली जात असून सामान्य कंत्राटदारांना देयके दिली जात नसल्याचा आरोप आवळे यांनी केला आहे. संबंध महाराष्ट्राचा विचार करता 89,000 कोटीची देयक 2 वर्षापासून रखडलेली आहेत. याबाबत दिल्ली फेडरल बँकेने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाप्रमाणेच कर्ज देण्याचा प्रस्ताव कंत्राटदारांसमोर ठेवला आहे. मात्र त्यांनी नोंदणीसाठी 5,000 रुपयांचे शुल्क मागितले. या योजनेसाठी 5,000 कोटींची तरतूद केली असून त्यास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. सध्या स्थितीत खोट्या कामाचीही थकबाकी 29,000 कोटीची असताना 5,000 कोटीत भागेल कसे, असा सवाल मंगेश आवळे यांनी केला आहे. दरम्यान शासनाकडून आलेला निधी कार्यकारी अभियंता मर्जीतील कंत्राटदारांना तत्काळ अदा करण्यात आला आहे. त्यावेळी सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. परंतु सर्वसामान्य कंत्राटदारास 2 महिन्यापर्यंत वेटीत धरून कंत्राटदारांना निधीपासून वंचित ठेवण्यात येते. कंत्राटदारास किती निधी मिळणार आहे, कोणते देयक काढण्यात येणार आहे याची पुसटची देखील कल्पना देण्यात येत नाही. विचारणा केल्यास तो आमचा अधिकार आहे, आम्ही ठरवू उत्तर मिळते. त्यामुळे 5 दिवसाच्या आत आलेला निधी कंत्राटदारांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या शहरात अनेक मालमत्ता आहेत. मात्र अनेक संस्थांना या मालमत्ता देण्यात आल्या असून या संस्था त्याचा व्यावसायिक वापर करत असल्याचे यापूर्वी आरोप झालेत. हा मुद्दा आता भाजप आमदार केळकर यांनी उपस्थित करत ठाणे महापालिकेच्या मालमत्तांचा वापर भलतेच करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करताच आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिलेत. ठाणे महापालिकेच्या अनेक मालमत्ता शहराच्या विविध भागात आहेत. काही वास्तू पालिकेला सुविधा भूखंडाच्या बदल्यात बिल्डरांनी बांधून दिल्यात. या मालमत्ता अनेक संस्थांना देण्यात आल्या असून या संस्था त्याचा व्यावसायिक वापर करून पैसे कमवत आहेत असे आरोप सातत्याने होत आहेत. दरम्यान भाजप आमदार केळकर यांनी काल आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यावर चर्चा केली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनील जोशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व विभागाचे उपायुक्त उपस्थित होते. यावेळी त्यांनी मालमत्तांचा मुद्दा मांडला. मालमत्ता विभागाच्या शहरात शेकडो मालमत्ता असून त्याचा वापर भलतेच करत आहेत, त्याचे भाडेही घेत आहेत असा आरोप केळकर यांनी केला आहे. या बळकावलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन संबंधितांना नोटिसा बजावाव्यात, तसेच मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिलेत. महापालिकेत कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करतात. कामगारांना विविध सेवा सुविधांपासून वंचित ठेवून किमान वेतनही देण्यात येत नाही. कंत्राटदारांनी नियमानुसार कामगारांना सुविधा द्याव्यात, किमान वेतन द्यावे, अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. प्रलंबित वारसा हक्क प्रकरणाची संख्या मोठी असून ती प्राधान्याने निकाली काढावीत अशी मागणी करताना त्यांनी विविध महापालिकांचे दाखले दिलेत. यावर आयुक्त सौरभ राव यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबरोबरच वारसा हक्काची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील असे स्पष्ट केले. मुंबई नाशिक महामार्गावर साकेत उड्डाणपुलाची बहुप्रतीक्षित वजन चाचणी अखेर पूर्ण झाली. हा पूल वाहतुकीसाठी कालपासून खुला करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर वाहन चालकांना दीर्घकाळापासून त्रासदायक ठरलेल्या वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना साकेत उड्डाणपूल जीर्ण अवस्थेत असल्याने वाहनांचा वेग मंदावला होता.
15 मिनिटाच्या अंतरासाठी तासभर कोंडीत जायचा. याबाबत जिल्हा नियोजन समिती बैठकीत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी MMRDAच्या अधिकाऱ्यांनी खारेगावच्या नवीन साकेत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून वजन तपासणी शिल्लक असल्याचे म्हटले होते. नवीन साकेत उड्डाणपूल सुरू झाल्याने सुमारे 45 वर्ष जुन्या साकेत पुलाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्याहून नाशिककडे जाणारी जुनी मार्गिका बंद करण्यात आली. या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर हीच मार्गिका नाशिकहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती MSRDC कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे यांनी दिली. दरम्यान काल सायंकाळी 4:30 वाजल्यापासून एसटी डंपरच्या सहाय्याने नवीन साकेत उड्डाणपुलावर वजन चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रत्येक डंपर सुमारे 35 टन वजनाचा असून 24 तास पुलावरून वाहतूक करून तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या 4 पदरी साकेत पूल वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी पुढे कशेरी खाडी वरील पुलाजवळ सुरू असलेल्या कामामुळे व रस्त्यावरील अरुंद बॉटल नेकमुळे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीचा जाच कायम असणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण तसे मुंबई भागात झालेल्या लाडकी बहीण विमानतळ लोकार्पण तसे इतर शासकीय कार्यक्रमासाठी गेल्या वर्षभरात ठाणे परिवहन उपक्रमाने 1000च्या आसपास बसगाड्या उपलब्ध करून दिल्या असून त्याचे सुमारे 75 लाखांची देयके अद्याप शासनाच्या विविध विभागाकडून परिवहनला मिळालेली नाहीत. असे असतानाच आता नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद की चादर शताब्दी समागम कार्यक्रमासाठी विविध परिवहन उपक्रमासोबत TMTकडे 50 बसगाड्या देण्याची मागणी शासनाकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येतो. TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या आहेत. त्यापैकी 370 ते 380 बसगाड्या दररोज प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. शहरातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता या बसगाड्यांची संख्या पुरेशी नाही. असे असताना शासनाच्या विविध कार्यक्रमासाठी TMTच्या बसगाड्या नेण्यात येत असून यामुळे प्रवासी सुविधेसाठी बसगाड्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच शासकीय कार्यक्रमांसाठी देण्यात आलेल्या बसगाड्यांचे भाडेही अद्याप TMTला मिळालेले नसून त्यामुळे अधिक आर्थिक संकटात असलेल्या TMTला त्याचा फटका बसणार आहे. राज्यात काही भागात टेल्मा AM या उच्च रक्तदाबावरील एका नामांकित कंपनीच्या बनावट औषधांची अधिक प्रमाणात विक्री होत असल्याची तक्रार उत्पादक कंपनीकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना डोंबिवली, मुंबई, हरियाणा, बिहार राज्यातील काही कंपन्यांचा यामध्ये समावेश असून 9 लाखांचा या औषधांच्या गोळ्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या तपासाअंती डोंबिवलीतील दावडी भागातील एक औषध उत्पादक आणि वितरक, मुंबई कांदिवलीतील एक वितरक अशा 2 जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केले. अटक करण्यात आलेल्या उद्योजकांमध्ये डोंबिवलीतील दावडी येथील श्रीराम फार्माचे मालक आणि औषध वितरक पंकज उपाध्याय, मुंबईतील कांदिवली येथील वितरक विवेक अजयकुमार राय यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील इतर औषध उत्पादक आणि वितरकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध राज्यात गेली आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.